शाहूवाडी तालुक्याचा अभिमान, तब्बल 35 युवक युवती पोलीस सेवेत, प्रभात अकॅडमीचे घवघवीत यश. मलकापुरात जल्लोषात काढली विजयी मिरवणूक. शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलामुलींनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये मोठं यश संपादन करत तालुक्याचा गौरव वाढवला. मलकापूर येथील प्रभात करिअर अकॅडमीच्या तब्बल 35 विद्यार्थ्यांनी यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेत यश मिळवत उज्ज्वल कामगिरी केली आहे. या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती निकालात शाहूवाडी तालुक्यातील युवक युवतींनी आपला ठसा उमटवला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास, शारीरिक सराव आणि अथक मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. प्रभात करिअर अकॅडमी मलकापूर येथे नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीत यशाची परंपरा कायम राखत अकॅडमीचे नाव उंचावले आहे. निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मलकापूर शहरातून विजयी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. नागरिकांनीही या यशस्वी युवक युवतींना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी बोलताना विनोद भोसले म्हणाले की ग्रामीण भागातील सर्वसामान्य आणि शेतकरी कुटुंबातील मुलं मुली प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावरच हे मोठं यश मिळालं आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांची ही यशाची परंपरा कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या यशामुळे शाहूवाडी तालुक्यातील अनेक तरुणांना नवीन प्रेरणा मिळाली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास वाढला आहे. डोळ्यातून आनंदाचे अश्रू आहेत. केलेल्या कष्टाचं चीज झालं. तुम्ही शेतकऱ्याची मुलं आहात. काय वाटतं आजचा निकाल बघून? आजचा निकाल पूर्णपणे जर द्यायचं झालं तर मी माझ्या क्लासला, तसेच माझं मार्गदर्शक श्री भोसले सर आणि दाभाडे सर यांना देईल. त्यांनीच माझ्याकडून पूर्णपणे तयारी करून घेतली. त्यांच्यामुळेच मी आज हा जो आनंदाचा क्षण साजरा करते तो पूर्णपणे त्यांच्यामुळेच आहे. मला आनंद आहे की मी प्रभात करिअर अकॅडमीची विद्यार्थी म्हणून यशस्वी झालो. त्यांनी जी मला साथ दिली, अभ्यासाबद्दल जे प्रोत्साहन दिलं, त्याच्यामुळे मी आज इथे आहे. त्यांची तयारी म्हणजे मी एक वर्ष पण झालं नसेल मी क्लास लावून. त्यांनी माझ्याकडून पूर्णपणे तयारी करून घेतली. वेळच्या वेळी लेक्चर, परत व्यवस्थित फिजिकल आणि त्याचबरोबर व्यवस्थित मार्गदर्शन, यामुळे मी आज इथं आहे. लेक आपली पोलीस झाली हे ज्यावेळी आईला, वडिलांना कळलं, भावाला कळलं की बहीण माझी पोलीस झाली, काय वाटलं त्यांना त्यावेळी? माझी आई डायरेक्टली येऊन माझ्या गळ्यात पडून रडली. तिच्या डोळ्यात खूप आनंद होता. आजपर्यंत मला एवढं खुश कधीच फील नाही झालं. ती ज्यावेळी तिचं ते अश्रू पाहिले ना, त्यावेळी मला वाटलं हो, माझ्या कष्टाचं चीज झालं. धन्यवाद. निकाल लागला. या निकालामध्ये तुमच्या अकॅडमीतील बऱ्याच मुलांनी यश मिळवलं. आतापर्यंत तुम्ही नेहमीच विजयाची पताका फडकवलेली आहे. शेतकऱ्याच्या मुलांनी आज यशाचा झेंडा फडकवला. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? नक्कीच मला खरंच अभिमानाची गोष्ट वाटते. जवळपास सगळी मुलं कष्टकऱ्यांची मुलं आहेत. वर्षभर मुलांनी आपल्या आई वडिलांना समोर ठेवून, त्यांच्या संस्कारांना समोर ठेवून पोटाला कष्ट करून दिवस काढलेले आहेत आणि यश मिळालेलं हे त्या मुलांची मेहनत, त्यांच्या आई वडिलांचे खूप आशीर्वाद याचा आहे. आणि प्रभातचं नेहमीच ग्रामीण भागातली मुलं घडवण्यात मोठं यश राहिलेलं आहे आणि हीच जोडधोड आमची नेहमीच पुढे चालू राहील. निकाल जाहीर झाला आणि तो निकाल तुला अगदी समाधानकारक वाटला. तू यश मिळवलं. आजपर्यंत तू कष्ट करत होतास. काय वाटलं तुला निकालावर? निकालाबाबत मला खूप अभिमान वाटतोय. आज आमच्या क्लासचा 34 रिझल्ट लागलेला आहे मुंबई पोलीसला. आज सरांच्या विनोद भोसले सर, प्रभात करिअर अकॅडमीचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज एवढा रिझल्ट लावू शकलो आहे.